नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणीचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. आणि माझ्या व्हिडिओची सुरुवात माझ्या श्री स्वामी समर्थ आईपासून, म्हणून मी पहिल्यांदा माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या समोर सुरुवात करत आहे. तर मला खूप आशीर्वाद मिळतो बरं का. व्हिडिओ माझे 4 ते 5 व्हिडिओ आहेत. नवीनच चॅनल चालू केलेलं आहे आणि संक्रांतीला व्हिडिओ टाकला, त्याच्यावर परत मी व्हिडिओ टाकला नाही. पण एवढी प्रतिसाद मिळाला आहे मला त्या व्हिडिओला. संक्रांतीच्या एवढ्या व्ह्यूज आल्यात. लाईक मात्र कोणीही केलं नाही. तुम्ही लाईक करायचं राहून जात आहे, तर प्लीज नक्कीच लाईक करा या आबांच्या लाडक्या ताईसाठी आणि असंच प्रेम द्या भरभरून. तर चला तुम्हाला दाखवते माझं थोडंसं रुटीन. म्हणलं व्हिडिओ काढला नाही बरेच दिवस झाले, तर आज थोडासा व्हिडिओ काढावा आणि टाकावा. तर आपल्यात आज आणलेत नवीन 2 पाहुणे. तर ते 2 पाहुणे कोण आहेत ते पण तुम्हाला दाखवते आणि कशासाठी आणले तर ते पण सांगते. तर चला जाऊया आपण त्या पाहुण्यांकडं. तर पाण्यात पोहतात हे आहेत ते 2 पाहुणे आणि किती छान आवडतंय. बदक आणलेत 2. त्यांना किती आवडतंय बघा पाण्यात पोहायला. सकाळीच आणल्यापासून ती पाण्याच्या बाहेरच नाही तर सारखं पाण्यात येतं. पण पकडून आणल्यामुळं थोडंसं घाबरतात. माणूस जवळ आलं की मग त्यांना वाटतंय आणखीन धरतात का काय, म्हणून जरा थोडंसं लांब पळून जाते. तर इथं बघू शकता तुम्ही, काळं दिसतंय. तर इथं निघालेला साप. फुलांची झाडं आणलेत आणि गुलाबाला आलंय फूल. गाय बसलेत आपले निवांत. शांत उभा राहिलेत रवंत करत. तर तुम्हाला सांगते ते पाण्यातले बदक कशासाठी आणले. तर आपल्या घराच्या पाठीमागं 2 वेळा साप निघालेला आणि तो साप तिथनं जायचं नाही. तिथंच थोडा उंदराची ही बीळ आहे ती, त्याच्यात शिरून बसतोय. मारायला काय कोण घरी नाही त्यामुळं, आणि ते सापडत पण नाही. आणि परत बाहेर निघतोय. आणि मग हिथनं जाय नाही असं कळल्यानंतर मला भरपूर अशी भीती वाटायला लागली बरं का. सापाची कोणाला पण भीतीच वाटते. तर मग काय करायचं, सापडत तर नाही. साप चलाक असतो बरं का, आणि बराच चलाक आहे तो पण. तर मी घाबरली. आताच नाव घेतलं तरी पण माणूस घाबरतंय. तर मग काय करायचं ह्याच्यावर. तर मग आमच्या दिरांना सांगितल्यावर त्यांनी त्यांच्या घरची 2 बदक होती ती बदक दिलेत. ही बदक आणलं म्हणजे सोडली ना अशी बाहेर मोकळी की ती बदकाच्या भीतीनं तो साप तिथं राहत नाही. आणि जरी बदकाला साप दिसला तर बदकं त्याला मारल्याशिवाय राहत नाही ती. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, बदक घेऊन जावा म्हणले. आणि मी बदक सकाळी आणले आणि बरं वाटायला लागले. म्हणजे भीती तरी कमी होईल आपली. आणि सगळ्यात मोठा आपला दुश्मन म्हणजे कोण असतं तर आपली भीतीच असते बरं का. तर म्हणजे माझ्या भावाला अजगर चावलं होतं तेव्हा म्हणजे लहान होता ती, मोठा एवढा पण काय नव्हता. पण भीती मनातनं आणखीन पण गेली नाही. आणि तो एका पायानं आता लंगतोच. त्याची मांडीची कातडीचं ऑपरेशन केलं आणि तिथं बसवलं. आणि कधी पण जरा आला बाय चान्स भाव माझा इथं, तर तुम्हाला त्याचा पाय मी नक्कीच दाखवीन. आणि मला तेव्हापासून आमच्यात सगळ्यांना घरात म्हणजे आमच्या सगळीच भेटेत. साप म्हणलं की असं सगळी खूप भेटे ती. तर त्याला अजगर चावलेलं आणि 1 वर्ष तर त्याची जखम बरी झाली नव्हती. आणि मी लहान होती, मी 6वीला शाळेला होती आणि माझ्यापेक्षा तो मोठा आहे. मी ज्या दिवशी माझ्या भावाला अजगर चावलं असं कळालं आणि शनिवार होता, शाळेतून घरी आली की पहिलं मग रस्त्यातच पहिलं काय असं कळत नव्हतं. पण एक ओळखीचा माणूस दिसला. त्या माणसांनी सांगितलं की तुझ्या भावाला पान लागलंय. म्हणजे मला काय हे पण कळत नव्हतं. म्हणलं पान लागलं म्हणजे काय, ब्लेडचं पान लागलंय का. तर तो माणूस म्हणला अगं नाही, तुझ्या भावाला साप चावलाय. तसं म्हणल्यानंतर
मला घरापर्यंत यायला पण काय समजेना आणि घरी तर कोणच नव्हतं. माझी आई माझ्या भावाकडं दवाखान्यात माणसं बाकीची लोकच घेऊन गेलती माझ्या भावाला. खूप मोठी स्टोरी आहे माझ्या भावाची साप चावल्यानंतरची. म्हणून आम्हाला खूप भीती वाटते बरं का सापाची. म्हणून मला खरं तर घरात पण वाटतंय की इथं आलं असेल का तिथं आलं असेल आणि खूप भीती वाटते. मग ह्या बदकाने थोडीशी माझी भीती घालवली आणि मला आता बरं वाटतंय. पण माझा भाऊ 1 वर्ष त्याच्या पायाला चावलेला, तर 1 वर्ष त्या पायाशी झुंजत होता. अक्षरशः डॉक्टरांनी सांगितलं होतं की पाय काढावा लागेल नाही जर जखम बरी झाली तर. आणि भाऊ माझा एकदम असा जेवण जास्त करत नव्हता, तर डॉक्टरांनी सांगितलं जेवढं जेवण करत तेवढं तब्येत सुधारली पाहिजे. तब्येत सुधारली तर त्याच्यावरती मांस येतं आणि मांस आलं तरच जखम बरी होती. आणि माझा भाऊ अजिबात जेवण करत नव्हता. माझी मावशी माझे मामा सगळी त्याला भरपूर सांभाळायची बरं का, पण तो बघल तेव्हा त्याचं दुखच जखमच बरी नसायची. आणि खूप संघर्ष केला माझ्या भावाने आणि 1 वर्षानंतर त्याचं अक्षरशः मांडीचं कातडं काढलं आणि त्या पायाला बसवलं आणि त्याचं ऑपरेशन केलं. तेव्हा ती कातडं त्याला मॅच झालं. आत्तापर्यंत आणखीन आत्ता सध्या कधी पण आला तर तुम्हाला मी खरंच दाखवते. त्या पायाला बघू पण वाटत नाही आपल्याला, इतकं वाईट वाटतं. म्हणून साप म्हणलं की मला तर एवढी भीती वाटते ना काय विचारूच नका. तर असू द्या. मी ब्लाऊज शिवलाय आज एक, काल शिवलाय. ती ब्लाऊज तुम्हाला दाखवते कसा आलाय मला नक्कीच सांगा. तर ब्लाऊज शिवलाय मी, सिंपल आहे, डिझाईन वगैरे काय नाही काढली, पण येतं बरं का शिवायला, पण वेळ मिळत नाही म्हणून नाही शिवत, बाहेरच टाकायची. पण आता शिलाई पण भरपूर झाली, म्हणलं कधी कधी 3-4 दिवसातनं जरी एक ब्लाऊज शिवून झाला तरी आपल्यासाठी बरंच काय आहे. म्हणून 2 दिवस शिवला हा ब्लाऊज, तेव्हा झाला. काम असल्यामुळे एवढं काय होत नाही जास्त शिवणं. तर चला, मी सांगितलं 2 पाहुण्यांबद्दल. तर इथंच व्हिडिओचा एंड करते आणि माझ्या ताईचं आणि दादाचं पुन्हा एकदा खूप खूप असं आभार मानते की माझा व्हिडिओला एवढा प्रतिसाद दिल्याबद्दल. आणि असाच व्हिडिओला माझ्या प्रतिसाद द्या आणि अशीच आपली आबांची लाडकी ताईचं चॅनल पुढे घेऊन चला, तर अशीच माझी अपेक्षा आहे. तर चला, बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.